जय श्रीराम. आपण प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती काही ना काहीतरी उपाय पाहत असतो. ॲस्ट्रोलॉजिकली असो, न्यूमरोलॉजिकली असो किंवा फेस रीडिंग असो किंवा कोणत्याही प्रकारे आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती वेगवेगळे उपाय पाहत असतो. तर हा उपाय आपण करावा का, किंवा कोणतेही उपाय करण्याआधी त्या गोष्टीचे निवारण होऊ शकते का? धार्मिक गोष्टीमुळे प्रत्येक अडचण ही सॉल्व्ह होऊ शकते का? हाही प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडत असतो, ज्या वेळेला आपण उपाय केल्यानंतर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडत नाही. तर आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या बाहेर ज्या वेळेला आपण काम करण्याचा विचार करत असतो, त्यावेळेला या धार्मिक गोष्टीचा आपण जास्त उपाय घेत असतो, म्हणजे उपयोग घेत असतो किंवा उपाय वेगवेगळ्या प्रकारचे करत असतो. धार्मिक असो किंवा कोणत्याही प्रकारचे उपाय असो, तर त्या प्रकारचे आपण उपाय करत असतो. आपल्याही जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा. तर कोणते धार्मिक कृत्य केव्हा करावे आणि केव्हा करू नये हेच आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत. धार्मिक कृत्यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये यश, कीर्ती आणि विजय आणि आपल्या समोर येणाऱ्या जीवनामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींचे नक्कीच निवारण होत असते. 3 गोष्टी असतात, त्या प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये विचार करत असतो किंवा त्याच गोष्टी संबंधित त्यांना प्रश्न असतात. एक फॅमिली संबंधित प्रश्न असतात, प्रत्येक फॅमिलीशी रिलेटेड किंवा रिलेशनशिप किंवा लाईफ संबंधित आपल्या जीवनाच्या प्रश्न असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सक्सेस, यश, कीर्ती आणि त्यासोबतच मनी, पैसा या संबंधित प्रश्न असतात. तिसरी गोष्ट अशी आहे की आपली हेल्थ आणि त्यासोबतच एज्युकेशन यासारख्या गोष्टींसंबंधित आपल्याला प्रश्न असतात. या 3 गोष्टीमुळे प्रत्येक जीवनामध्ये व्यक्तीला अनेक अडचणी याच गोष्टीमध्ये असतात. तर याच गोष्टींमधून आपली जर क्षमता वाढवली, म्हणजेच की आपण शाळेमध्ये जातो, लहानपणापासून आपण स्टडी करतो, मॅथ करतो, तर त्या गोष्टी काय करत असतात, तर त्या गोष्टी फक्त आपली क्षमता वाढवत असतात. जर आपण आपली स्वतःची स्किल, क्षमता वाढवली तर आपल्या समोर जे काही या 3 गोष्टींमध्ये प्रश्न, जसे की हेल्थ, त्यानंतर जे आहे एज्युकेशन आणि त्यासोबतच आपले मनी, पैसा, सक्सेस, यश, कीर्ती, त्यानंतर आपण जे आहे ते आपल्या फॅमिली संबंधित, रिलेटिव्ह संबंधित प्रश्न असतात. तर हेच प्रश्न आपल्या जीवनामध्ये येत असतात. तर याच प्रश्नांची जर आपण हे प्रश्न सोडवू शकतो तर कोण सोडवू शकतो, तर ज्या व्यक्तींमध्ये जी क्षमता वाढलेली आहे. कोणती, तर या 3ही फेस मधून निघणारा व्यक्ती आहे. जसे की आपण वृद्ध माणसांना पाहत असतो, तर ते प्रत्येक वेळेला आपल्याला ॲडवाइस देतात असतात वेगवेगळ्या प्रकारचे. ते ॲडवाइस तुम्ही पण नक्कीच ऐकले असतील, मी खूप प्रमाणात ऐकलेले आहेत, तुम्ही सुद्धा ऐकले असतील. तर या गोष्टी आपल्याला नक्कीच चीड आणतात किंवा आपल्याला त्या नको वाटतात बऱ्याच वेळेला, परंतु त्यांचा अनुभव या 3 गोष्टींमधून आलेला असतो. त्यामुळे आपल्याला त्यांची ॲडवाइस घेणे खूप गरजेचे असते. ॲडवाइस घ्या किंवा कधी प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला आपण त्या गोष्टींचा विचार नक्कीच केला पाहिजे. त्यासोबतच आता आपण धार्मिक कृत्य या 3 गोष्टींसाठी, आपल्या समोर येणाऱ्या प्रश्नांसाठी आपण करत असतो. तर धार्मिक उपाय केल्यानंतर आपले प्रश्न सुटत असतात का, किंवा आपले जे उपाय आहेत ते उपाय केल्यानंतर आपल्या समोर ज्या काही प्रश्न आहेत ते नक्कीच कमी होतील का, यासारखे आपण पाहत असतो. तर आपली जर क्षमता वाढवली, आपली थिंकिंग आहे किंवा माइंडची पॉवर आहे ती जर वाढवली किंवा आपण उपयोगात आणली, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी होऊ शकतात. विदाऊट धार्मिक कृत्य न करता सुद्धा आपण या गोष्टी आपल्या जीवनामध्ये निर्णय क्षमतेने घेऊ शकता. जसे की आपल्या भोवती अनेक निर्णय आहेत. जसे की आपण एखाद्या म्हणतो की व्यवसाय करावा, जॉब करावा, किंवा याच ठिकाणी करावा किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन करावा, प्लेस बदलून करावा, किंवा आपण अनेक सक्सेस संबंधित विचार करत असतो. वर पोस्ट वाढेल का, किंवा न्यू जॉब स्विच करावा का, हे पण खूप प्रश्न असतात. तर यासारखेच प्रश्न जर आपली बौद्धिक क्षमता वाढवली तर आपल्याला नक्कीच समजू शकेल की आपण घेणारे पुढचे पाऊल आपल्यासाठी कितपत सक्सेस देणारे आहे आणि कितपत आपल्यासाठी अशुभ आहे. हे नक्कीच आपण स्वतः आपल्या माइंडला विचारून, आपल्या बौद्धिक क्षमतेवरून किंवा आपल्या क्षमतेवरून आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो. ही एक
मेथड आहे. त्यासोबतच आपण ॲस्ट्रॉलॉजीचा खूप उपयोग करत असतो. ज्या वेळेला आपली क्षमता कमी होते किंवा आपल्याला सुचत नाही, भ्रमित होतो, अशा वेळेला आपण काय करतो की ॲस्ट्रॉलॉजीचा उपयोग करत असतो. तर ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे की आपल्या जन्म वेळेस जी काही जन्माची स्थिती आहे, जन्माच्या वेळेस डेट, टाइम आणि प्लेस यावरती आपण आपल्या आकाशातील जे काही ग्रह आहेत, ज्यांची ऊर्जा आपल्याला मिळत असते किंवा आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी किंवा आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या घटना आहेत, इव्हेंट आहेत, तर त्यांचे या सर्व काही गोष्टींवरती परिणाम होत असतात. तर त्यांचे परिणाम आपण जाणून घेण्यासाठी, म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर मला या प्रकारचे सक्सेस मिळेल का किंवा या गोष्टी माझ्या जीवनात येतील का, यासारखे प्रश्न पाहण्यासाठी आपण हो किंवा नाही किंवा कशी घडेल घटना यासारखी घटना फक्त ॲस्ट्रॉलॉजी सांगत असते. उपाय हा एक जो आहे तो साईड धार्मिक कृत्य आहे. हे धार्मिक कृत्य आपल्याला भगवंतावर विश्वास ठेवून, म्हणजे की आपली जो फेथ आहे, आपल्या माइंडवरचा फेथ आहे, तो आपण फेथ जो आहे तो भगवंतावरती दाखवत आहेत आणि तो भगवंत आपल्याला जो आहे तो मार्ग दाखवत आहेत, वे दाखवत आहेत. तर त्यानुसारच आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्कीच या धार्मिक कृत्यामुळे, जसे की उपाय आहेत, आपण अनेक वेळेला म्हणतो की शनिदेवाला दर शनिवारी जावे, तिळाचे तेलाचे दिवा लावावा, त्यासोबतच अनेक उपाय करत असतो, वारी करत असतो. यासारख्या घटना आपल्या जीवनामध्ये नक्कीच जे काही आपल्याला यश पाहिजे, कीर्ती पाहिजे, कारण की आपण त्या गोष्टीला प्रत्येक वेळेला घोकत असतो. मला ही गोष्ट पाहिजे, त्यासाठी मी हे करत आहे, मला ही गोष्ट पाहिजे, त्यासाठी मी हे करत आहे. यासारख्या अनेक आपण ज्या वेळेला घोकत असतो त्यावेळेला आपल्या माइंडला कळते की आपल्याला ही गोष्ट पाहिजे आहे आणि आपण त्यासाठी काय निर्णय घेतला पाहिजे. ही गोष्ट कळल्यानंतर ती व्यक्ती जो आहे तो नक्कीच आपल्या कार्यामध्ये यश, कीर्ती आणि प्राप्त करण्यासाठी तो माइंड त्याचे आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असते. त्यासोबतच तुम्ही लहानपणी ऐकले असेल की ज्या वेळेला आपल्याला सकाळी उठायचे असते, कुठे गावाला जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल, त्यावेळेला की आपण आपल्या पिलोला किंवा उशीला जे आहे ते सांगत असतो की मला सकाळी लवकर उठव. आपण दोनदा तीनदा सांगितल्यानंतर आपल्याला नक्कीच जाणून येते की सकाळी बरोबर त्या टायमामध्ये तो पिलो किंवा उशी जे आहे ते उठवते किंवा आपल्याला जाग त्या टायमामध्ये येतो. त्याचे कारण असे की आपली जी क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे किंवा आपल्या माइंडची शक्ती आहे, त्याचा जर उपयोग आपण केला तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपल्याला सक्सेस प्राप्त होत असते. तर त्याचप्रमाणे ही बौद्धिक क्षमता किंवा आपण जे माइंडला सांगत असतो प्रत्येक वेळेला मला ही गोष्ट पाहिजे, मला ही गोष्ट पाहिजे, त्याच प्रकारे आपण जर केले तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे निवारण होऊ शकते. त्यासाठीच आपण सोमवारचे व्रत आहे किंवा अनेक उपाय आहेत, ते जर उपाय केले तर नक्कीच आपल्याला या धार्मिक कृत्यामुळे एक मानसिक स्थिती आणि त्यासोबतच आपण जे काही करत आहोत धार्मिक कृत्यामुळे, त्यामुळे काय होतं की आपण आपली बौद्धिक क्षमता सुद्धा वाढते. कारण की जी काही ग्रहांकडून मिळणारी शक्ती आहे, आकर्षण शक्ती आहे किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आपल्या पृथ्वीची आणि बाकींच्या ग्रहांची पण आहे, त्यापासून मिळणारी जी काही पॉवर आहे, ओरा आहे, त्यामध्ये क्षमता वाढते आणि त्यानुसारच आपल्याला नक्कीच शुभफळ मिळत असतात. तर त्यासोबतच हा एक उपाय आहे आणि उपायानुसार आपण वेगवेगळे उपाय केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आपल्यावरती जाणून येत असतात आणि त्यानुसार ग्रहांची, देवांची आपल्यावरती जी आहे ती शक्तीद्वारे आपण आपल्या बौद्धिक क्षमतेची वाढ करून आपण आपल्या जीवनाचा निर्णय घेऊन आपण पुढे चालत असतो. जर आपल्याला बऱ्याच वेळेला भ्रमात राहतो किंवा आपल्याला मानसिक तणाव जास्त प्रमाणात येतो, कोणत्याही गोष्ट किंवा प्रॉब्लेम परेशानी आली की अनेक मानसिक तणाव बऱ्याच व्यक्तींना येत असतात. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना त्यामध्ये आपण गुंतून गेलो आहेत, काय करावे पुढे हे सुचत नाही. तर त्यावेळेला अनेक उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. तर धार्मिक कृत्य आहेत किंवा आपण पोथीचे वाचन आहे किंवा गुरुचरित्रांचे वाचन आहे किंवा अनेक पोथी आहेत, त्या पोथींचे वाचन केल्यानंतर सुद्धा आपल्याला शुभफळ मिळत असते. आपली क्षमता वाढते आणि क्षमतेवरून आपल्याला नक्कीच शुभफळ मिळत असते. बऱ्याच वेळेला आपण उपाय केल्यानंतर आपल्याला काही वेळेला ती जी उपाय केल्यानंतर सुद्धा आपल्याला ते सक्सेस मिळत नाही किंवा काही ना काहीतरी अडचण येते. तर त्यावेळेला काय कारण असते त्याचे कारण मी सांगतो. ज्या वेळेला आपली प्रबळ इच्छाशक्ती असते आणि त्याच वेळेला आपण जर हा उपाय केला, प्रबळ इच्छाशक्ती आहे, मला पैसे पाहिजेत किंवा मला मनी पाहिजे, तर आपण ती इच्छा प्रगट करून तो उपाय केला तर नक्कीच तो उपाय सक्सेस होतो. जर आपण माझ्या मनातच इच्छा नाही तर उपाय करून, कृती करून काही होणार नाही. कर्म करायचे आहे, परंतु त्या कर्मासोबत आपण फळाची चिंता नाही, परंतु ते कर्म व्यवस्थित करण्यासाठी आपल्या मनामध्ये आपल्याला ते करायचे कसे आणि त्यामधून आपल्याला फायदा
होईल का हे प्रश्न नाही, परंतु आपल्याला फायदा पाहिजे हा प्रश्न ठेवून आपण ते कार्य केले पाहिजे आणि ते पूर्णत्वास मन लावून किंवा आपण जे काही करत आहोत त्या कर्माला पूर्णपणे जर धरून आपण जर केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. तर यासारखेच आपण धार्मिक कृत्यासंबंधित अनेक वेगवेगळे उपाय पाहत असतो, कुंडली पाहत असतो किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक प्रश्नांना निवारण करण्यासाठी कोणते उपाय आहेत, त्या उपायानुसार आपल्याला शुभफळ कशा प्रकारे प्राप्त होऊ शकते, यासारख्या अनेक गोष्टी आपण या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो. तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपणही सुद्धा या बौद्धिक क्षमतेचा, त्यासोबतच आपल्या ॲस्ट्रॉलॉजीच्या, वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आहे जी ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली आहे, त्या उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून आपल्या जीवनामध्ये एज्युकेशन, हेल्थ, त्यासोबतच आपला मनी, पैसा, सक्सेस आणि त्यासोबतच आपले जे काही रिलेटिव्ह आहे, रिलेशनशिप आहे, त्यामध्ये आपण नक्कीच बदलाव आणून आपल्या जीवनामध्ये यश, कीर्ती आणि सर्व काही प्राप्त करू शकतो. तर नक्कीच हा व्हिडिओ आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.